लगेच तिकडे पाठवायचा. स्वनिर्मिती आमची संपली आहे. बोथट कलियुगात आम्ही बोथट वागतोय. पण आमची गोदामाईने सांगितलेलं आहे समाजामध्ये काहीतरी संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्यासाठी ही पत्रवारी आहे. माझ्या गोदामाईने एक पत्र पाठवलं आहे. गोदामाई बोलत होते, निफाडची माती गैवरून येत होती. निफाड लासलगाव असा प्रवास करत करत डॉक्टर बाळासाहेब रतनदास बैरागी हे व्यक्तिमत्व नव्हे, हा एक मंत्र आहे असं शिष्य आणि शिष्यांच्या समोर असलेला आदर्श गोदामाई बोलत होते. गोदामाई त्या आठवणीत रमली. वाचनाचा वेळ असेल, ग्रंथकार, प्रवचनकार आणि स्वयंपाकघरात सहसा पुरुषी मंडळी जात नाही, पण हे बाळासाहेब नावाचं व्यक्तिमत्व स्वयंपाक करण्यास सुद्धा चतुर असतं असं गोदामाई सांगत होते. आणि नाशिकसह निफाड लासलगाव नाचत होतं. आणि गोदामाईने सांगितलं, तू बाळासाहेबांचा विद्यार्थी आहे, तुला गेलंच पाहिजे. अशी व्यक्तिमत्व सेवानिवृत्ती कधीच होत नाही. ज्यांच्या सहवासात जे आले त्यांना सुद्धा निवृत्त करत नाही. अशी व्यक्तिमत्व परिस्पर्श असतात. ज्याला कळालं त्याचं सोनं होत असतं, ज्याला नाही कळत तो तसाच कोरडा हात असतो असं गोदामाईने सांगितलं. गोदामाई त्या जुन्या आठवणी मंत्रमुग्ध झाली. गोदामाई बोलू लागले, चंद्रभागेसह नाचू लागले. आणि तिकडे संत तुकारामांचं देहू सुद्धा अभंगामध्ये नाहून निघालं. आणि तिने सांगितलं, दुपारचे 12 वाजले, नंदिनी वाट पाहत आहे. आणि बाळासाहेबांसाठी लिहिलेलं हे शिष्याच्या अंतरंगातलं पत्र तुला घेऊन जावं लागेल. समोर संवेदनशील रसिक बसलेले आहेत, गर्दी नसली तरी चालेल, पण गोदामाईने सांगितलं की दर्दींच्या समोर आपल्या मनातलं बोलायला मागे पुढे पाहायचं नाही. गोदामाई बोलू लागली. काय म्हणते माझी गोदामाई? रविवारचा दिवस आहे. गोदामाई बोलू लागले, अरे वसंत उत्सव सुरू झाला आहे आणि समाजामध्ये वसंतासारखी व्यक्तिमत्व असतात, ती सुद्धा बाळासाहेबांसारखी असतात की ज्यांच्या पिताश्रींचं नाव रतनदास आणि त्यांनी खरोखरच बैरागी परिवारात असा रत्न दिला. आणि त्या व्यक्तिमत्वासाठी हे काळजातलं पत्र आहे, मनातला भावना आहे, भावस्पर्शी पत्र आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुलावरून गोदामाईच्या काठावरून गुरुशिष्य कृतज्ञता पूर्वक पत्रवारी नंदिनीच्या काठावरती श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयाच्या व्यासपीठावरती हा शिष्य बोलतोय. गुरुजी नमस्कार. डॉक्टरने बोलणार, आमच्या वेळेला तुम्ही गुरुजी होतात, तुम्ही शिक्षक होतात. डॉक्टरांचा प्रवास तर नंतर सुरू झाला. गुरुजी, शहा पांचाळेच्या मातीतून आपण उमलत आला, बहरत आला. आपण निफाडच्या नगरीत शिक्षकी पेशाला सुरुवात केली. संघर्षमय सुरुवातीला मेहनतीची जोड दिली, अंगी तेजोमय टिकवलं आणि खरोखरच शेवटपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना आपण एक आदर्श आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पाहता पाहता वैयक्तिक प्रगतीसाठी आपण लक्ष दिलं. गुरुजी, खरोखरच आपल्या शिस्तीचं वेगळंपण, आपले प्रयत्न, आपल्यातली कला आणि खरं आपण तर कलेचे माहेरघर होता. गुरुजी, आपण शिक्षक म्हणून जितके लोकप्रिय होतात तितकेच अष्टपैलू शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयात आपली एक वेगळी जागा होती. गुरुजी, आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. कारण आपण नेहमी म्हणाला, जो कारण सांगतो आणि जो सतत वेगवेगळ्या प्रत्येक प्रश्नाची कुरकुर सांगतो त्याचा इतिहास लिहिला जात नाही. प्रत्येक कारणांना आणि प्रत्येक संघर्षाला जो उत्तर देतो त्या व्यक्तिमत्वाचा इतिहास लिहिला जातो. म्हणून गोदावरीच्या काठावर निफाडच्या मातीतलं बाळासाहेब आपला इतिहास गोदामाईने आपल्या डायरीत सुवर्ण अक्षराने लिहून ठेवलाय. गुरुजी, आपली निर्णय घेण्याची क्षमता, आपली शिस्त, आपला वक्तृत्व शैली आणि सुसंवाद आम्हा विद्यार्थ्यांना घडत गेला. आपली प्रवृत्ती सहकार्याची, आपली सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलेमध्ये नैपुण्य दाखवण्याची, आपलं ग्रंथ वाचन असेल, उत्कृष्ट संघटन असेल, मैदानी खेळ असतील आणि यासोबत संगीतातही आपण प्रावीण्य झाला. या भ्रमणध्वनीच्या काळात आजच्या विद्यार्थ्याला जर एखादी कला दिली
तरी ती कला त्याला व्यासपीठावर आणू शकते. हे आपल्या तबला आणि हार्मोनियम या दुहेरी संगीतात आपण पदवीधारक झाला. गुरुजी, आपण PhD केली, आपण एक एक पावलं शिकत गेलात आणि विद्यार्थ्यांसमोर आदर्श देत गेलात. गुरुजी, या सर्व प्रवासात सहचिरणीची साथ अनमोल, कुठलीही तक्रार नाही. आता बस झालं, किती मिळवतात पदवी, काय करायचं आहे, असा नकारात्मक भाव कधी आमच्या बहिणींनी दिला नाही. आणि आपण सैदव्य उत्साहवर्धक वातावरण तयार करत ठेवलं. आपण पुढे निघून गेलात. शांत चित्त जसं मासघरातील समयीचा प्रकाशाची साथ असते, तसं सहचिरणीची नंदादीपाच्या तेवेतली साथ आपण मिळवली. गुरुजी, आपण भाग्यवान आहात. आता सेवानिवृत्ती हा शब्द तुम्हाला शोभणारच नाही. हा फक्त एक कार्यक्रम करायचा म्हणून कार्यक्रम करायचा आहे. कारण आपल्या शिक्षकी पेशातल्या कधी आपल्याला आळस देताना चेहऱ्यावरती नकारात्मक कधी आम्ही विद्यार्थ्यांनी पाहिलं नाही. आणि तुमच्या सहवासात जो आला त्याचं सोनच झालं. गुरुजी, नवनवीन विषयी आता परत तुम्ही शिकणार आहात. गिर्यारोहण आपल्यातली जागा होणार आहे आणि महाराष्ट्रातले गडकोट किल्ले आपली वाट पाहत आहे आणि त्या गडकोट किल्ल्यांना आपण पादक्रम करणार आहात. गुरुजी, ह्या आयुष्याचं एक आत्मचरित्रपर पुस्तक ह्या गोदामाईच्या काठावरती प्रकाशित व्हावं असं शिष्यांना वाटतं. की पुढच्या पिढीला काहीशी थोडीशी नाराजी झाली की ते डिप्रेशन मध्ये येतात. त्यांची ती सहनशीलता फास्ट फूड खाण्याच्या संस्काराने झाली आहे. तर गुरुजी, बाळासाहेब रतनदास बैरागी नावाचं जर आत्मचरित्र असंच एखाद्या व्यासपीठावरती प्रकाशित व्हावं आणि त्या प्रकाशनाला गोदामाई नाचत नाचत येईल आणि त्या आत्मचरित्रामध्ये शिष्यांचं मनोगत असेल, सहशिक्षकांचं मनोगत असेल, आपल्या आयुष्यातला आलेला अनुभव असतील आणि ते पुढच्या पिढीला एक इतिहास असेल. महाराष्ट्रासह नाशिक त्याची वाट पाहतो आहे. गुरुजी, आपलं व्यक्तिमत्व हे मंत्रलेलं व्यक्तिमत्व आहे. आपला परिस्पर्श हा सोनेरी देणारा आहे. म्हणून आजच्या दिवशी ह्या गोदामाईने ही अभिनंदनाची पत्रवारी आणि गुरु शिष्याची पत्रवारी दिली आहे. आणि ह्या सोबत आपल्याला गौरवपत्र दिले आहे की जी व्यक्तिमत्व ह्या जगण्यावर, ह्या जन्मावर शतदा प्रेम करत जगले आणि इतरांना जगवलं. शिक्षक, डॉक्टर, प्रवचनकार, ग्रंथकार, संगीत कला जोपासणारे बाळासाहेब बैरागी आपण आपल्या अंगीकृत कलेची, ज्ञानदेवतेची उपासना केली. आपलं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू ह्या क्षेत्रात पारंपरिक झालं. आपण ऐतिहासिक विजय संपादन केला. आनंदाच्या या क्षणी श्री गणेशाची रिद्धी सिद्धी, सूर्याची तेजस्विता, चंद्राची अमृतता, सरस्वतीची बुद्धी, कुबेराची लक्ष्मी, शारदेची ज्ञानपक्षता आपणास प्राप्त झाली. याचा गोदामाईस अभिमान आहे. समस्त सभागृहाला विनंती करतो, आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे आणि हे गोदामाईची पत्रवारी टाळ्यांच्या गजरात आपण बाळासाहेब बैरागींना देऊया. बाळासाहेब बैरागी हे नाव नाही, हे मंत्र आहे. मी बाळासाहेब बैरागींना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यावं, ह्या गोदामाईच्या पत्रवारीचा स्वीकार करावा. सहकुटुंब, सहपरिवार या व्यासपीठावर आलं तर बरं होईल. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. आपल्या जागेवरती उभं राहून त्या गोदामाईच्या अंतःकरणाला कळू द्या की माझं भावस्पर्शी पत्र नंदिनीच्या काठावरती स्वामी समर्थ मंगल कार्यालयात पोचलं रे पोचलं. जय गोदामाई, जय त्र्यंबकरास. निफाड्या नावातच अशी ताकद आहे. माझी गोदामाई बोलली, नी बाजूला केलं तर प्रत्येक संघर्षाला फाडायचं. असं या बाळासाहेबांनी केलं. प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक प्रसंगाला फाडलं आणि निफाडच्या मातीवरती एक आदर्श असं व्यक्तिमत्व बहरत आलं की जे शिष्यांच्या मनाच्या काळजावरती कोणीच करून गेलं. एकदा टाळ्यांचा कडकडा होऊ द्या. रविवारचा दिवस आहे. टाळ्यांचा आवाज माझ्या गोदामाईला कळू द्या. ही भावस्पर्शी पत्रवारी
बैलगांना मिळालेली आहे. जय गोदामाई, जय संपतराव. धन्यवाद कोठावदे साहेब. कोठावदे साहेब